पोलिसांना इथे सोडले जाणार नाही. त्या पोलिसांनी फिरवणी केलेली आहे. त्या पोलिसांनी या ठिकाणी वेळोवेळी केलेला आहे. त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. थोडं वेगळे सोडलं जाणार नाही. तेव्हा ऐकून घ्या. बोला ना. कौन फेकले फायरिंग केली गनमध्ये फायरिंग आरोपी साहेब आम्ही अतिरेकी का अतिरेकी दोषी असतील मग कायदे प्रशासन असू द्या शिक्षक असू द्या किंवा पोलीस असू द्या मुख्यमंत्री महोदयांनी पण सांगितलेलं आहे की याची तात्काळ एसआयटी चौकशी होईल. यामध्ये जे लोक आता चौकशी केल्याशिवाय कळणार का पोलीस अधिकारी कोण दोषी कोण नाही. बघा जे तक्रारदार आहेत त्यांनी नका बाकी जे तक्रारदार आहेत त्यांनी विचारावं लागेल कोणी तक्रार केली कशी केली काय पोलीस जेही दोषी असतील पोलिसांनी सोडलं जाणार नाही. त्याच्यावर कारवाई केली जाईल. माझी आपल्याला विनंती आहे ही सगळी आपली लाईफलाईन आहे. त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत अनेक डॉक्टर अनेक पेशंट ये जा करतायत अनेकांचा जीव धोक्यामध्ये आहे. माझी आपल्याला विनंती आहे की इतक्या वेळेपर्यंत आपल्याला रेल्वे लाईन थांबवता येणार नाही. माझी आपल्याला विनंती आहे असं करू नका. जे अधिकारी दोषी असतील त्यांना सस्पेंड केलं जाईल तात्काळ. बघा आपण सगळे तरुण आहात सगळे शिकलेला असं करता येईल का आताच्या त्याला माणूस फाशीला रोड असं करता येत नाही. असं कुठला कायदा नाहीये. समजून घ्या सगळं समजून घ्या. आपला राग आहे तो साहजिक आहे. आपला राग आम्हाला मान्य आहे. आपण आपला राग जो आहे आपला संताप आहे आज जसं साहजिक आहे तो आमच्या मनामध्ये पण आहे आमच्या मनामध्ये पण असं करता येत नाही. यामध्ये